आणि केसामध्ये जटेमध्ये गंगा आहे। आणि इकडे विष्णू परमात्म्याचं संपूर्ण वर्णन बघा। शेषशाही परमात्मा आहेत, शेषावर निद्रा करणारे विष्णू परमात्मा आहेत। पाय लक्ष्मीच्या हातात आहेत, कपाळावर मुकुट आहे, गंध आहे, छातीवर श्रीवत्सलांचन आहे, कौस्तुभ हार आहे। आणि सगळ्या गोष्टीचं एवढं दोन्हीमध्ये फरक आहे। दोन्ही एक का अनेक, तर शास्त्रानं जरी स्वरूपानं जरी वेगळा दिसत असले तरी तत्वरूपानं दोन्ही एक आहे। कसे एक एक सांगू बघा। या दोन्हीने तत्वरूपानं एक आहेच हे दाखवण्यासाठी जे जे अवतार भगवान भोलेनाथांनी घेतले, त्या अवतारामध्ये भोलेनाथाचं आराध्य दैवत कोण आहे माहिती? भगवान विष्णू नारायण। भोलेनाथाचे अवतार किती? जसं विष्णूचे अवतार अनंत आहेत तसं भोलेनाथाचे अवतार सुद्धा अनंत आहेत। त्याच्यातला आपल्यात सगळ्यात प्रचलित अवतार सांगतो कोणता? हनुमंतरायाचा अवतार कोणाचा आहे? तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा। भगवान हनुमंतराय भोलेनाथाचे अवतार आहेत, साक्षात रुद्र अवतार। अससी तू बलभीमा। हनुमंतराय कोण आहेत? भोलेनाथाचे अवतार आहेत। मग आता विचार करा, हनुमंतराय जर महादेव आहे मग हनुमंतरायाचा आराध्य दैवत कोण आहे? कोण आहे? मनोनी देखील रामचरण दास्यत्व हनुमंते निकटपै केले, मनोनी देखील रामचरण। हनुमंतराय भोलेनाथाचा अवतार आहे आणि त्यांचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे ना। बर, याच्याही पलीकडे ज्या संप्रदायामध्ये आज प्रचलित असा वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन आम्ही सगळे वावरतो महाराज, आणि याच्या